नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। औषधी भवन लगतच्या नाल्याची महापौर स्थायी समिती सभापती व आयुक्तांकडून संयुक्त पाहणी। तर 800 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरती 2500 मिलीमीटर जलवाहिनी जोडण्याचं काम लवकरच। शटडाऊन व दुरुस्ती काळात नियमित पुरवठा सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाचं नियोजन। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहरातील औषधी भवन लगतच्या नाल्याच्या समस्येची गंभीर दखल घेत आज महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिया आणि मनपा आयुक्त तथा प्रशासक अमोल येडगे यांनी संबंधित ठिकाणी संयुक्त पाहणी केली आहे। स्थायी समिती सभापती अनिल मकरिया यांनी या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर ही संयुक्त पाहणी करण्यात आली। पाहणी दरम्यान औषधी भवन इमारतीची कमी उंची असल्यामुळे नाल्याच्या साफसफाईच्या कामात मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचं निदर्शनास आलं। नाल्यात जेसीबी यंत्र उतरवण्यास पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने नियमित साफसफाई करणं कठीण होत असल्याचं यावेळी स्पष्ट झालं। याशिवाय या नाल्यात सुमारे 250 घरांचं सांडपाणी सोडण्यात येत असल्यामुळे नुकत्याच झालेल्या पावसात नाल्याचं पाणी अनेक घरांमध्ये शिरून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। यावर संबंधित घरांचे ड्रेनेज मुख्य ड्रेनेज लाईनला जोडण्याची सूचना देण्यात आली आहे। पाहणी दरम्यान महापौर, स्थायी समिती सभापती आणि आयुक्त यांनी औषधी भवन परिसरात नाल्यात प्लास्टिक व थर्माकोल जाण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी बॅरियर उभारण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। तसेच औषधी भवन इमारतीची लीज मुदत संपलेली आहे अथवा नाही याची तातडीने तपासणी करून त्यानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी यावेळी दिले। तसेच या समस्येवरती कायमस्वरूपी उपाययोजना राखण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी असंही स्पष्ट केलं। दरम्यान धनमंडी बाग म्हणजे जुना बाजार व नारळी बाग परिसरात 2 वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्ता नियमबाह्य पद्धतीने फोडून नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात येत असल्याबाबत स्थानिक रहिवाशांनी दिनांक 25 जून रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत निवेदन देऊन तक्रार केली होती। या तक्रारीची स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी तातडीने दखल घेत संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण इमारतीची पाहणी केली। पाहणी दरम्यान सार्वजनिक रस्त्यांची झालेली तोडफोड तसेच उघड्या अवस्थेतील ड्रेनेजमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं निदर्शनास आलं। तसेच अशा प्रकारच्या कामांमुळे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होत असल्याची अत्यंत बाब ही गंभीर असल्याचं सभापती यांनी नमूद केलं। या प्रकरणी कोणत्याही प्रकारची अनधिकृत कामे किंवा सार्वजनिक रस्त्यांची नियमबाह्य तोडफोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका सभापती मकरिया यांनी व्यक्त केली। या प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमबाह्य काम करणारे संबंधित तसेच संबंधित ठेकेदार यांच्यावरती नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। याशिवाय परिसरातील नाल्यांची तातडीने व नियमित साफसफाई करून पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही सभापती अनिल मकरिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। तसेच भविष्यात अशा प्रकारच्या नियमबाह्य घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक व प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत। शहरातील महत्त्वाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नवीन पाणी पुरवठा योजनेत असलेल्या तांत्रिक अडचणी जलद गतीने मार्गी लावून वाढीव पाणी वितरणचे गॅप नियमित पुरवठा करण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिली आहे। 1,500चं आता वॉशिंग त्यांचं अंतिम टप्प्यात आहे। टेस्टिंगचं काम 1 आठवड्याभरात करावं आणि त्याचं प्लॅनिंग द्यावं असं मी परवा त्यांना सांगितलेलं होतं। ते प्लॅनिंग देणार आहे आणि जायकवाडीला जे अप्रोच चॅनलचं काम आपल्याला करायचं होतं त्याचं काम सुरू केलेलं आहे। तर काल पाऊस झाला, पाऊस असेल तरी सुद्धा जे काही त्यांना मार्किंग आपण दिलेलं आहे त्यांना जी डिझाईन मिळालेली आहे साधारणतः आपण 445 मीटरपर्यंत जाणार होतो। 445 मीटर धरणामध्ये आणि 444 मीटर जॅकवेलकडे असं उताराने आपण अप्रोच चॅनल घेणार होतो। पण परवाच्या आमच्या विजिटमध्ये आम्ही असं ठरवलं की आता 448 मीटरला आपलं ऑलरेडी एक्सकेव्हेशन झालेलं आहे, तर आपण 448च्या अनुषंगाने काम करावं म्हणजे काम फास्ट होईल। जास्त वेळ आपल्याला एक्सकेव्हेशनला किंवा तिथे ब्लास्टिंगची गरज पडणार नाही आणि जसं जसं पात्र रिकाम होईल हे आपलं आतापर्यंत जे काही रेकॉर्डेड आहे की 453 पर्यंत जायकवाडीची आपली
पातळी गेलेली आहे आणि 445 पर्यंत आपण विचार करत होतो की म्हणजे एक्स्ट्रीम स्टेजला सुद्धा म्हणजे नदीच्या लेवलला सुद्धा जाता येऊ. पण आता आपण ठरवलं की 448 पर्यंत आपण गेलो तर ते काम फास्ट होईल. आणि परत समजा जर पाऊस खूपच कमी झाला यावर्षी किंवा परत ज्यावेळी सिच्युएशन मिळेल तेव्हा आपण 445च्या अनुषंगाने काम करू. म्हणजे 448ने आपल्याला एकदम वर्स्ट कंडिशनला सुद्धा अडचण येणार नाही, कारण तेवढ्या लेवलला कधी पाणी जात नाही. आणि जर तशी परिस्थिती आली तर भविष्यात आपण 445 पर्यंत जाऊ. त्यामुळे अप्रोच चॅनलचं काम आहे ते लवकर होईल. 448ला मृत साठा असो किंवा त्याच्या खाली किती गेला तरी सुद्धा तो मिळू शकतो. आता जे 20-25 MLD आपण वाढवून पाणी देतोय ते कायम राहील का? 25 MLD जे पाणी आहे ते 100% कायम राहील. परंतु काही ज्या अडचणी परवाच्या माझ्या व्हिजिटमध्ये लक्षात आल्या, काही एअर वॉल त्यांनी दुरुस्त करणं गरजेचं आहे. ते एअर वॉल त्यांना दुरुस्त करायला सांगितले. तर ते काम त्यांना हातामध्ये घ्यावं लागेल. जेव्हा आपली पाण्याची सिच्युएशन व्यवस्थित असेल तेव्हा तिथलं पाणी बंद करून आपल्याला ते एअर वॉल आपल्याला सुरक्षेच्या दृष्टीने ते दुरुस्त करून घ्यावे लागतील. तर उद्या त्यांची इंजिनिअरिंगची टीम येणार आहे. त्याला साधारणतः किती कालावधी लागेल ते सांगतील. त्यावेळी फक्त मध्यंतरी आपण एखादा दिवस किंवा 2 दिवसाचा गॅप घेणार आणि त्यावेळी ते एअर वॉल जे आहेत त्याच्यामध्ये जे आता काही फंक्शनिंग होत नाही ते दुरुस्त आपण करून घेणार. साधारणतः 1500, 2000 आणि त्या 800 लाईन्स कधीपर्यंत सुरू होतील? 1500ची लाईन MJPचा आमचा सातत्याने फॉलोअप सुरू आहे. पुढच्या 10 दिवसामध्ये तरी ती सुरू झाली पाहिजे. आम्ही जे नियोजन त्यांना दिले त्या पद्धतीने. 2000च्या लाईनला त्याच्या पुढचे एक 15 दिवस लागू शकतात. 1500 आणि 2000 दोन्ही लाईन सुरू व्हायला एक साधारणतः पुढचा 1 महिना तेवढ्या कालावधीचं आपण टार्गेट ठेवलेलं आहे. जायकवाडी धरणात जॅकवेल व दुरुस्ती कामात शटडाऊन घेण्याच्या काळामध्ये खंडित होणारा शहरातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी 2500 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला 800 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडून अखंड पाणी सप्लाय सुरू ठेवण्याचं नियोजन केलं असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितली आहे. आजचा जो विषय आहे तो आजही तसं म्हणजे आपण 8-10 दिवस अजून काहीच फरक उशीर आले का तुम्ही? नाही. गॅप जेव्हा 1500ची लाईन आपली चालू होईल तेव्हा गॅप आपण कमी करू. आता अशी सिच्युएशन आहे की काही ठिकाणचा आपण गॅप खूप कमी करू शकतो आणि काही ठिकाणी तो जास्त राहणार आहे. जेव्हा 1500ची सुरू होईल तेव्हा 1500च्या पाण्यातून तिकडचा एरिया चालेल. एक्सेस जे पाणी येईल ते आपल्याला इतर ठिकाणी जिथे गॅप जास्त आहे तिथे वापरता येईल. 1500ची सुरू झाल्यानंतर आपण गॅप कमी करणार आहे. तेवढी जल टाक्या मिळणार आहेत आपल्याला? टाक्या तेवढ्या मिळणार नाहीत. काही 9 टाक्या आपल्या हातामध्ये येतील नवीन. पण तेवढ्या टाक्या नाही मिळाल्या तरी क्रॉस कनेक्शनद्वारे तेवढं प्रेशर आपल्याकडे राहील, तेवढं पाणी राहील, आपण गॅप कमी करू शकतो. मोहरम निमित्त शहरात शुक्रवारी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवून शांततेत आणि श्रद्धेने मिरवणूक काढली. त्याग व धैर्याचं प्रतीक असलेला हा उत्सव स्थानिक समुदायासाठी भावनिक महत्त्वाचा ठरला. मिरवणुकीत कुटुंब आणि तरुण तसेच वृद्ध लोक सामील होते. अनेक पारंपरिक वस्त्र परिधान करून वेगवेगळ्या ठिकाणी उभा केलेल्या जातीय व श्रद्धास्वरूप वस्तूंना त्यांनी प्रणाम केला. शहर पोलीस दलाने देखील या कार्यक्रमात सहभाग नोंदवून सर्वधर्म समभावाचा ठोस संदेश दिला. पोलीस आयुक्त प्रवीण पवार तसेच सर्व झोनचे DCP सह इतर पोलीस निरीक्षक उपस्थित होते. तसेच मिरवणुकीत सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी मार्गदर्शन तसेच वाहतुकीची योग्य व्यवस्था केली. त्याबरोबरच नागरिकांमध्ये शांतता आणि सहनशीलतेचा संदेश अधिक दृढ करण्यावरती भर देण्यात आला. मुहर्रम या इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना असल्याने त्याचं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व विशेष आहे. या महिन्यापासूनच इस्लामी कालगणनेची सुरुवात होते. त्यामुळे मुहर्रमचा काळ आपलं वेगळं स्थान राखतो. सामाजिक एकात्मता व धार्मिक सहिष्णुतेचं दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमाने शहराला शांतता आणि भक्तीची भावना उजळून निघाली. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है. बिल्कुल नहीं. सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम. चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी. और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड. सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे. गलत. ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं. क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से
एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें। साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम, योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी। इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना अत्यंत आक्षेपार्ह, अश्लील व धमकीपूर्ण भाषा वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या घटनेचे वृत्त विविध प्रसार माध्यमे आणि सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर पत्रकार वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे। या बेजबाबदार कृत्याचा निषेध नोंदवत खुलताबाद तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना एक निवेदन सादर करण्यात आलं असून खासदारांवरती तात्काळ गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांच्या विरोधात जे आक्षेपार्ह विधान केलं आणि पत्रकारांना मारहाण करण्याची धमकी दिली, त्याच्या विरोधात खुलताबाद तालुका मराठी पत्रकार संघातर्फे खुलताबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत महाजन यांना निवेदन दिलं। या निवेदनाची त्यांनी आम्हाला पोच दिलेली आहे, पण त्याचबरोबर या निवेदनाची प्रत त्यांनी सरकार दरबारी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कळून आमच्या भावना शासनापर्यंत कळवाव्या आणि या तथाकथित खासदाराच्या विरुद्ध कडक कारवाई करावी अशी अपेक्षा पत्रकार संघ व्यक्त करतो। खुलताबाद तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांनी मुंबईमध्ये कथित आक्षेपार्ह तसेच अश्लील धमकीपूर्ण केलेल्या पत्रकारांना केलेल्या वक्तव्याबद्दल निषेध तसेच त्यांचा जे वक्तव्य केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज खुलताबाद तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। मी स्वतः पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे निवेदन स्वीकारलेलं आहे व या निवेदनाची पोच सरकार दरबारी करण्यासाठी आमच्या खात्यांतर्गत पोलीस अधीक्षकांमार्फत हे पुढे पाठवण्यात येईल। खुलताबाद तालुका पत्रकार संघटनेच्या वतीनं खासदार दिना पाटील यांनी जे पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं, मारण्याची धमकी दिली, अतिशय असंसदीय भाषेमध्ये त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे। त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी माननीय पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन साहेबांना निवेदन दिले। आमचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ पत्रकार असतील आमचे सर्व सोबत यांच्यासोबत आम्ही निवेदन दिले आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची रास्त मागणी आहे। यांनी पत्रकारांबद्दल जे आक्षेपार्ह धमकी वजा मारहाण करण्याबद्दलचं जे वक्तव्य केलं त्याचा खुलताबाद तालुका पत्रकार संघाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। या ठिकाणी खुलताबाद तालुका पत्रकारांच्या वतीने खुलताबाद पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आलं आहे।
खासदार संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी आणि खासदार संजय दिना पाटील यांनी काल या वक्तव्याबद्दल जी दिलगिरी व्यक्त केली, आम्हाला दिलगिरी नको, माफी हवी, त्यांनी माफी मागावी, अन्यथा शासनाने त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी. पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, शिवीगाळ, मारहाण करणे, धमकावणे या कदापि सहन केले जाणार नाही. माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. यापुढे पत्रकारांबद्दल असे कोणी वक्तव्य केले तर त्यांच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. वेरूळ घृष्णेश्वर महादेव मंदिर परिसरात चोऱ्यांचं सत्र सुरूच असल्याचा धक्कादायक वास्तव समोर आलंय. गुरुवारी रात्री उत्तर प्रदेशाहून आलेल्या भाविकांच्या चारचाकी गाडीतून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 30,000 रुपयांची रोकड असलेली बॅग पळवली आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. हम सर ये यहाँ दर्शन करने आए थे, तो हम आए थे ओमकारेश्वर से और हम यहाँ करीब आ गए थे 8 बजे करीब. 8:30 बजे करीब हमारी गाड़ी में 2 गाड़ी आई थी हमारे साथ. एक गाड़ी में चोरी हो गई, उसका शीशा खुला मिला, खिड़की, उसमें 5 बैग थे, कुछ उसमें पैसे थे 20 से 25,000 रुपये. ओमकारेश्वर से सबने पिंडी शिवलिंग खरीदी थी और गाड़ी के पेपर वगैरह पूरी सब साफ क्लीन कर दी उन्होंने, कुछ नहीं छोड़ा. फिर हम वहाँ से 112 पे कॉल करी. कैश वगैरह था आपका? 20 से 25,000 रुपये कैश था उसके अंदर. फिर जो है हमने 112 पे कॉल करी. 112 पे यहाँ के थाने के सर एक आए, राहुल राडवे करके. अच्छा. उन्होंने जो आकर थोड़ा जायज़ा लिया वहाँ का. उसके बाद में उन्होंने हमें स्टेशन बुलाया, पहले खाना वाना खा लो उनको तब आ जाओ. फिर हम रात में यहाँ आए, उन्होंने कहा आप होल्ड रखो थोड़ा, हम जो है जो हमारी वो है राउंड मारने वाली गाड़ी. आपको कभी पता चला कि आपकी गाड़ी में चोरी हुआ बोलकर? जैसे हम आए ना, जैसे हम मंदिर से दर्शन करके लौटे, अच्छा, तो वहाँ से हमें 1.25 घंटे में लौटने का समय लगा. अच्छा. तब हम आ गए अपनी जैसे गाड़ी में चाबी लगाई, देखी ये ड्राइवर साहब थे और एकदम जो है उसमें तो कुछ नहीं, इन्होंने शोर मचाया. फिर हम आए पीछे से. तो रात में आप यहाँ आए थे पुलिस थाने? हाँ जी, रात में हम यहाँ करीब 12 से 1 के टाइम में यहाँ रात को आए. रात में आए थे? रात में आए थे सर. हमारी गाड़ी में इसमें चोरी हो गई. हमें बता दिया था किसी ने कि 8 बजे तक मंदिर बंद हो जाएगा. हमने सोचा कि कमरे बाद में ले लेंगे, पहले अपना मंदिर के दर्शन ही कर लो. हमने 8 बजे गाड़ी लगाई, 9-1 बजे मंदिर से आ गए थे. देखा आके तो साइड की खिड़की खुली मिली, उसमें से सब बैग वैग मतलब कपड़े लत्ते वत्ते सब ले गए वहाँ से चोर. आपने रात में पुलिस स्टेशन कुछ? बस जब भी हमने 112 नंबर पे कॉल करी थी, तो जब भी मतलब 10-15 मिनट बाद में एक आ गए थे भैया फैंटम वाले, तो उन्होंने हमारे रिपोर्ट लिख ली थी. तो आप रात में अभी कहाँ हाल्ट किए थे फिर हमने यहाँ इसमें तुलसी होटल में स्टे करा. अब बस फिर ये कह रहे थे सुबह 10 बजे अपनी वो एप्लीकेशन लिखवा कर ले जाना, जिससे मान लो गाड़ी जा रही है मेरठ, तो रास्ते में कोई चेक ना कर ले, पेपर चेक ना कर ले. ये गाड़ी के सब गाड़ी के डॉक्यूमेंट्स वगैरह सब गाड़ी वाड़ी के सब लाइसेंस वाइसेंस सब ले गए, मतलब डॉक्यूमेंट्स गाड़ी के. गाड़ी में कुछ कैश वगैरह? कैश 25 से 30,000 रुपये के बीच में कैश था. बच्चों के भी बैग में पैसे वैसे थे, वही किसी में 500. आपके पास में 2 गाड़ी है, तो एक ही गाड़ी में चोरी हुआ? हाँ, एक ही गाड़ी में इको में. इसमें भैया जी तुम्हारी दुकान में भी कुछ चोरी वगैरह हुआ ऐसा मालूम पड़ा है, क्या है? रात को सर हुआ 9:30 बजे मैं यहाँ बंद करके गया, उसके बाद आया सुबह 7 बजे, तो पूरे माल ही चोरी से ले गए. क्या माल गया? समया, मूर्तियाँ और नंदी, लोटा, 2-2 किलो का 3 किलो की मूर्ति थी. मूर्ति इतनी बड़ी बड़ी होती है? तो कितना का माल होगा ऐसा? आप 2.5 लाख रुपये तक जाएगा सर. 2.5 लाख रुपए का था? इससे पहले भी आपको कुछ दुकान में चोरी हुआ था क्या? थोड़ा बहुत हुआ था, 100,000, 2,000, 3,000, इतना नहीं होता था. हाँ. चलो जान कोई भी लेके गया होगा. ये अपने ये ज़्यादा बड़ी हुआ, इसलिए हमको कंप्लेन करना पड़ा. अच्छा, क्या नाम है आपका? निकेश गुप्ता. तो आपने पुलिस स्टेशन में तक्रार वगैरह की? हाँ गए थे सर बोले कि 4 बजे आता था. येत्या 7 जुलै रोजी पैठणीतून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून पिण्याचं पाणी, स्वच्छता आणि सुरक्षितता, आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉक्टर संभाजी अडकुने यांनी दिले आहेत. पैठण येथील नाथ मंदिर परिसरात सभागृहात पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पैठण फुलंब्री विभागाचे उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, नगरपालिका मुख्याधिकारी अंभोरे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी सारिका लांडगे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर आर बी ढोले, तालुका वैद्यकीय अधिकारी PM जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेडके,
जलसंधारण महावितरणाचे अधिकारी संत एकनाथ महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त बाजीराव बारे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते. पालखी मार्गावरील विविध ठिकाणी सोयीसुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव मार्गे पंढरपूरकडे पायी वारकरी जातात. यात वारकरी मोठ्या संख्येने पायी प्रवास करत असल्यामुळे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पालखी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात नियुक्त संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक पालखी सोहळ्याच्या व्यवस्थापकांना त्वरित उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित संपर्क साधता येईल. पालखीसोबतच वैद्यकीय पथक, आवश्यक औषधे आणि इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत. वारकऱ्यांसाठी फिरत्या शौचालयांची व्यवस्था केली जाणार असून महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र स्नानगृहांची सोय उपलब्ध करून दिली जाईल. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासह महावितरण विभागाला दिंडीच्या ज्या ठिकाणी मुक्काम असणार त्या गावातील भार नियमन त्या रात्री न ठेवता वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले. पालखी सोहळ्यातील स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस आणि डिझेलच्या पुरवठ्यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी असे निर्देश पुरवठा विभागाला देण्यात आले आहेत. पावसाळ्याचा विचार करता मार्गावरती वॉटरप्रूफ मंडपांची व्यवस्था करण्यात येणार आहे. वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व विभागाने समन्वय साधून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी दिले आहेत. मराठा आरक्षण उपसमितीने दिलेल्या विविध सूचनांनुसार विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये मराठा कुणबी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रे निर्धारित मुदतीत वितरित करण्यासाठी कार्यवाही पूर्ण करावी. तसेच प्रलंबित प्रकरणांवरती नियमानुसार कार्यवाही करून त्यांचा तातडीने निपटारा करावा असे निर्देश प्रभारी आयुक्त खुशालसिंह परदेशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमधील मराठा कुणबी जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजाचा आढावा परदेशी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. यावेळी अपर आयुक्त मंजुषा मिस्कर व तहसीलदार के भदाने उपस्थित होते. तसेच सर्व जिल्ह्यातील जात पडताळणी समितीचे अध्यक्ष, उपविभागीय अधिकारी आणि संबंधित तहसीलदार ऑनलाईन माध्यमातून बैठकीस उपस्थित होते. बैठकीत जिल्हानिहाय जात प्रमाणपत्र व पडताळणीसाठी प्राप्त अर्ज, निकाली काढलेले अर्ज, अवैध अर्ज तसेच प्रलंबित अर्जांची कारणांसह माहिती सादर करण्यात आली. यावेळी बोलताना परदेशी म्हणाले की मराठा आरक्षण उपसमितीने मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत विविध सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यांनी शासनाच्या नियमानुसार जलद गतीने कार्यवाही करून आवश्यक अहवाल लवकरात लवकर सादर करावेत. हे अहवाल शिंदे समितीसमोर मांडण्यात येणार आहे. तसेच कोणताही अर्ज 90 दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. सध्या 90 दिवसांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा नियमानुसार तातडीने निपटारा करण्यावरही त्यांनी भर दिला. अपर आयुक्त मंजुषा मिस्कर यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना प्राप्त अर्जावरती वेळेत कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन केलं. तसेच अवैध ठरवण्यात आलेल्या अर्जांबाबत स्पष्ट कारणे नमूद करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. औषधी भवन लगतच्या नाल्याची महापौर स्थायी समिती सभापती व आयुक्तांकडून संयुक्त पाहणी. तर 800 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरती 2500 मिलीमीटर जलवाहिनी जोडण्याचं काम लवकरच. शटडाऊन व दुरुस्ती काळात नियमित पुरवठा सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाचं नियोजन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.